श्रोते हो नमस्कार, मी गौरव वडनेरे माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे। आजचा आपला विषय आहे नवीन घर किंवा प्लॉट होण्यासाठीचे उपाय। आजकाल घर घेण्यासाठी अनेक नवीन समस्यांना तोंड द्यावे लागते। आपल्याला मनासारखी वास्तू मिळत नाही, यासाठी आपण विशेष असे साधे आणि सरळ उपाय जाणून घेऊया। आपणास जुन्या जागेतून नवीन जागेत जाण्यासाठी घरात रोज रात्री आपण जे अन्न खातो त्यातील एक घास कागदावर काढून तो कागद खिडकीवर किंवा मोरीच्या धक्क्यावर रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी तो कागद बाहेर कचऱ्याच्या डब्यात टाकावा, असे रोज करावे। अमावस्येला आणि पौर्णिमेला याशिवाय एका कागदावर दही भात त्यात थोडे कुंकू टाकून तो घास रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी दही भात व जेवणाचा घास बाहेर टाकावा। असं केल्याने घरामध्ये लक्ष्मी स्थिरावेल आणि तुम्ही नवीन वास्तूमध्ये राहायला जाल। उपाय नंबर 2, मंगळ ग्रह यंत्र किंवा मंगळ स्तोत्र तसेच नवग्रह स्तोत्र या पोथीचे एका बैठकीत 8 वेळा असे 8 आठवडे पूजन करावे। यामुळे आपण कर्जमुक्त व धनाचे आगमन होऊन मनुष्यास रोग दारिद्र्य राहत नाही। उपाय नंबर 3, ज्या वेळेला आपण घर बघायला जाल किंवा बोलणी करायला जाल त्यावेळेला गणपतीला एक लाल फूल अर्पण करून गूळ व गव्हाचा असा 21 दिवस नैवेद्य अर्पण करून आपण जागा बघायला जावं व जागेचा व्यवहार करावा। असे केल्याने आपल्याला सुंदर अशी वास्तू प्राप्त होईल व आपण सुख शांती समाधाने त्या वास्तूमध्ये नांदाल। उपाय नंबर 4, मसूर डाळ व गूळ लाल रंगाच्या गाईला दर मंगळवारी घालावे। असे केल्याने आपण कर्जमुक्त व नवीन घराची इच्छा पूर्ण करण्याचे स्वप्न प्राप्त कराल। उपाय नंबर 5, सत्पुरुषांच्या समाधीवर उदाहरणार्थ ठाकूरद्वार बाबा, शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे साईनाथ, अक्कलकोटचे स्वामी समर्थ या समाधींचे या मंदिराचे 5 वाऱ्या करणे म्हणजे 5 वेळा शेगावला जाणे, शिर्डीला जाणे, ठाकूरद्वार बाबांना जाणे। असे केल्याने आपल्या घराची समस्या सुटते व आपण नवीन घर घेण्यासाठी समर्थ होता। गुरूंची कृपा प्राप्त होते, गुरु आशीर्वाद प्राप्त होतात। तर साधकांनो, असे हे साधे आणि सरळ उपाय आपण केल्याने आपले घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकते। श्रोते हो, आपल्याला माझे व्हिडिओ माझी माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।